महाराष्ट्रामध्ये रोज नवीन नवीन महाघोटाळे महायुतीकडून केले जात आहे आणि ही अखंड सुरू आहे। महाराष्ट्राची लूट 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 करून हे थकतच नाही अशी स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। आताच एक सिडकोच्या पाणी पुरवठा योजनेचा 1400 कोटीचा घोटाळा मी महाराष्ट्रातील जनतेपुढे मांडतो आहे। हे कोन्नाडे नावाचा नवी मुंबईतील सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यासाठी कोन्नाडे डॅम नावाचा डॅम हस्तांतरित करण्यात आला होता। यासाठी सिडकोने आता नुकताच 1400 कोटी रुपयाचा टेंडर काढलेला आहे। त्याची शेवटची 4 तारीख लास्ट डेट सबमिशनची आहे। यापूर्वी सदर डॅम बाबत मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली होती आणि अंजली दमानिया मॅडमनी ही याचिका दाखल केली। मूळ कंत्राटदार आणि या याचिकेमध्ये निकाली लावताना मूळ कंत्राटदारास काम करण्यास तयार असेल तर त्यालाच काम करण्यास सांगावे किंवा त्याला ते काम देण्यात यावे अशा प्रकारचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता। हे काम सिंचन विभागाचे होते, त्यावेळेस सिंचन विभाग करणार होता आणि हा प्रकल्प 2017 साली सिडकोकडे हस्तांतरित झाला होता। खरं तर कोर्टाने आदेश देत असताना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला जी कंपनी हे काम टेंडर निघाला, काही काम झालं, 35% काम किंवा 20% काम झालं, त्याचा 100 कोटी मोबदला सुद्धा जे जुना कंत्राटदार होता त्याला ते 100 कोटी रुपये सुद्धा दिले गेले आणि हे काम साधारणतः 35% आसपास झालेलं होतं। या त्यावेळच्या टेंडरची किंमत म्हणजे बघा 700 कोटी रुपये होती। जुना कंत्राटदार जो होता या डॅमची किंमत 700 कोटी होती। मात्र अचानक या सिडकोला साक्षात्कार झाला। कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा कंत्राटदारांनी पत्र दिलं की हे काम मी करण्यास तयार आहे आणि मूळ किमतीत म्हणजे 700 कोटीतच करायसाठी तयार आहे। त्याचे पत्र माझ्याकडे, त्यांनी दिलेले पत्र माझ्याकडे आहे। सिडकोला दिलं आणि मुख्यमंत्र्यांना दिलं, हे कारण सिडको हे मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येतं। मात्र त्याच वेळेस हे पत्र आल्यावर सिडकोला अचानक नोव्हेंबरमध्ये मागच्या म्हणजे साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्या कंत्राटदाराला काम द्यायचं नव्हतं म्हणून त्यामध्ये बदल करून मातीऐवजी हे काम कॉन्क्रीटचं धरण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि पुन्हा 3 सप्टेंबर 2000 रोजी हे टेंडर इश्यू केलं। याला 700 कोटीचं टेंडर वाढवून 1400 कोटी केलं गेलं। याबाबत कंत्राटदाराने मुख्यमंत्री आणि सिडकोकडे दाद मागितली, पण त्या मूळ टेंडर विरोधात दाद न दिल्यामुळे कंत्राटदार हायकोर्टात गेला होता। वस्तुस्थिती आहे, हायकोर्टाने कंत्राटदाराची याचिका जुन्या कंत्राटदारांची फेटाळून लावली। त्यावर सुप्रीम कोर्टातही तो कंत्राटदार गेला होता, तिथे सुद्धा याची याचिका फेटाळली गेली। पण मुळात प्रश्न असा आहे की जे जुनं काम 700 कोटीचं होतं, 100 कोटी रुपये कंत्राटदाराला देण्याचे आदेश जे खर्च झाला होता ते कंत्राटदाराला दिले गेले। कोर्टाच्या आदेशात जुना कंत्राटदार काम करण्यास तयार असल्यास त्याला ते काम देण्यात यावे असेही सांगितले। असं असताना त्या कंत्राटदारांनी मी काम करण्यास तयार आहे असं पत्र दिलं आणि मग नव्यानं आरसीसी हे टेंडरचं काम काढायचा निर्णय हा एका कंपनीला नजरेपुढे ठेवून केला गेला। त्या कंपनीचं नाव आहे मेघा इंजिनिअरिंग। मीच काढतो सगळे मेघा इंजिनिअरिंगचे किती कामं दिलेत आणि हा लाडका कसा आहे याची तारीख कशी केली जाते। या मेघा इंजिनिअरिंगला हे काम नजरेपुढे ठेवून स्पेसिफिकेशन फक्त हाच क्वालिफाय होईल, दुसरा होणार नाही म्हणून तशा प्रकारचे त्या निविदेमध्ये शर्ती आणि अटी घातल्या गेल्या आणि ते काम ठेवूनच नजरेपुढे ठेवून लाडक्या ठेकेदाराला नजरेपुढे ठेवून काम केलं। यासाठी मूळच्या ठेकेदाराला केलेला खर्च हा 100 कोटी तर पाण्यात गेला, कारण ते मातीच्या धरणाचं 35% काम झालेलं होतं।
उर्वरित काम तो करायला तयार होता, सर्व पूर्ण काम. ठाणे जिल्ह्यातील हे धरण पाणी पुरवठ्यासाठी आहे. आता हे मातीऐवजी आरसीसी करण्याचे जे कारण दाखवलं जातं ते अत्यंत तकलादू आहे. याचं कारण असं आहे की ठाणे जिल्ह्यातील बारवी आणि मोरबीमधून ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि सर्व मुंबई, नवी मुंबई आणि सर्व MIDCला याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे मातीचं धरण, हे 50 वर्षापूर्वी बांधलेलं धरण. हे धरण 50 वर्षापूर्वी बांधलेलं धरण बारवी आणि मोरबीमधून जर इतक्या शहराला पाणी पुरवठा याला होत असेल आणि त्यामध्ये हे बारवी आणि मोरबी हे दोनही धरण मातीच्या बांधकामाचे आहे. बारवी धरणाला 12 TMC आणि हे 76 साली काम झालेलं आहे, म्हणजे 50 वर्षापूर्वी. त्यामध्ये 50 वर्ष जाऊनही धरणाला काहीही झालेलं नाही. मोरबे धरणातून 20 वर्ष झाली मोरबे धरणाला आणि नवी मुंबईला पाणी पुरवठा होत आहे. मग हे धरण आरसीसी करण्याचं कारण काय? 700 करून 1400 नेण्याचा हा खरा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या जवळच्या मेगा कंपनीला काम देण्यासाठी हा घाट घातला गेला. कोंढाणे धरणाचा जो कोंढाणे धरणाचा विषय आहे, जुलै 2023 मध्ये मातीच्या डिझाईनला जलसंपदा विभागाने मान्यता दिली होती 23 मध्ये, आणि जलसंपदा विभागाने ते डिझाईन प्लॅन सगळं करून दिलं होतं आणि मान्यता दिली होती. पण पैसे खाण्यासाठी, कमिशन खोरीसाठी यामधून अपफ्रंट 200 कोटी रुपये मागितला गेले. हे याची माहिती मी पुढे देणार. 1400 कोटीतून 200 कोटी रुपये जो जुना कंत्राटदार आहे त्याला मागितले गेलेत की तुला काम देतो पण तू 200 कोटी रुपये द्यावे लागतील. आणि यासाठी हे पैसे खाण्यासाठीच हे बदललं गेलं आहे. मेगा इंजिनिअरिंग हा लाडका कंत्राटदार या सरकारचा झालेला आहे. त्याच्याबरोबर अजून एक MOU 2023 मध्ये दुसरा केला गेलेला आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देतो, त्यातले काय करा. आता मला एवढाच विषय आहे की लाडक्या कंत्राटदारासाठी कोंढाणे धरणाचे स्वरूप का बदलले, मातीच्या ऐवजी आरसीसी धरण का निर्णय घेतला, याचा मेगा इंजिनिअरिंगचे कौतुक नितीन गडकरी करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा सगळे जे MOU केलेत, मी तो MOU तुमच्या पुढे वाचून दाखवतो. यासाठी काल कॅबिनेटने निर्णय घेतला कालच, आणि ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचे काम सुद्धा दिले आहेत. या झालेल्या कॅबिनेटमध्ये या कामासाठी 18,838 कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. याचसाठी माननीय पंतप्रधानांनी याला मान्यता म्हणजे भूमिपूजन केलं. त्यावेळेस या धरणाची कास्ट 14,000 रुपये होती. आता 3 महिन्यापूर्वी 14,000 रुपये असलेली किंमत 18,000वर कशी गेली? म्हणजेच यातील 4,000 कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार आहेत? 14,000 कोटीची किंमत वाढवून जर 18,000 कोटी गेली असेल तर, आणि हे काम जे आहे कॅबिनेटच्या मध्ये मंजूर झालेलं मी आपल्या पुढे सांगतो. हे पिटिशन आहे. कोर्टाने सांगितलेलं आहे की यांनाच हे काम कंत्राटदार तयार करत असल्यास धरणाला, माती धरणाला मूळ काम देण्यास यावे. कंत्राटदार तयार असल्यावर कंत्राटदारांनी पत्र दिलं आणि या आदेशानुसार काम मागितलं. 700 कोटीची बचत सरकारची झाली असती, सिडकोनची झाली असती, आणि 700 रुपयाचा बोजा हे करीत होतं. हा मेगा इंजिनियर का लाडका कंत्राटदार म्हणतो मी? याचं कारण सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स बांध खरेदी करणाऱ्या कंपनीच्या यादी दुसऱ्या कंपनीवर कोण आहे तर हा मेगा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुणे रिंग रोडचे काम, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्ग या कामाच्या सर्व निविदा खुल्या करण्यात आल्या. हे सर्व मेगा इंजिनियरनी या कामापैकी 4 कामं मिळवली आहेत, म्हणजे 10,000 कोटीची कामं मिळवली आहेत. पुणे रिंग रोडचे 3 टप्प्याचे काम आणि अलिबाग विरार रस्त्याच्या 18,000 कोटी रुपयाच्या तेही काम या कंपनी करणार आहे. मुळात निवडणूक आयोगाने SBI कडून इलेक्ट्रॉनिक बांधकामांची मिळालेली माहिती सार्वजनिक केली होती वेबसाईटवर. ती नावं प्रकाशित झाली. त्यामध्ये या कंपनीचं नाव चर्चेत आलं होतं. हैदराबाद स्थित मेगा कंपनी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने छोट्या कंत्राटीपासून सुरुवात केली. ही कंपनी आता सर्वात मोठी कंपनी आहे.
हे सगळे अशा पद्धती करून मी तुम्हाला सांगितलं, ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं काम, हे जे काम आहे हे काम 18,838 कोटी आणि विशेष म्हणजे MSRTCने 5,000 इलेक्ट्रिक बसेसचं काम सुद्धा हीच कंपनी करते आहे. नागपूर महानगरपालिका, समृद्धी, अशा प्रकारे महाराष्ट्रातील 50,000 कोटीच्या पेक्षा अधिकचे कामं या कंपनीच्याकडे दिलेत. आणि हे सगळे दर वाढवून भ्रष्टाचार करण्यासाठी, पैसे खाण्यासाठी हे सगळं काम दिलेलं आहे. म्हणजे मला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ असेल, रिंग रोडचं काम असेल, ही सर्वच कामं याच कंपनीला का मिळतात. ही या कामाची टेंडर नोटीस आहे. कास्ट कुठं हे त्यावेळेच्या कंपनीने जे वाढवून दिलंय त्याचा आहे. जुन्याही कंपनीचा जो निविदा होते ती पण निविदा यामध्ये आहे. तर महाराष्ट्र सरकारने 700 कोटी रुपयाला जलसंपदा विभागाने या कामाला मान्यता दिली होती. डिझाईन आणि प्लॅन पुढचे 100 वर्ष या धरणाला काहीच जाणार नव्हतं, त्यामुळे डिझाईन केल्या गेल्याची हे सुद्धा पेपर या ठिकाणी आहे. भुयारी मार्गाची कॅबिनेटची नोट मी सांगितलं तुम्हाला, 18,800 कोटी रुपये. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास हे सुद्धा 12,000 कोटीचे, म्हणजे त्यामध्ये ते वेगळा विषय आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मी पुन्हा काही गोष्टी काढणार आहे, पण आता ही कामं पंतप्रधानांनी स्वतःहून भूमिपूजन केलेल्या कामाची कास त्यावेळेस 14,000 कोटी दाखवली आणि आता 18,000 कोटीची कॅबिनेट मान्यता घेतली. हे 4,000 कोटी रुपये. किंवा कोणाने धरणाचे माती कामाच्या ऐवजी त्या विशिष्ट कंपनीसाठी आणलेले काम, यातून 200 कोटी रुपये फंड मागितले गेलेत, हा माझा आरोप आहे. आणि हे सर्व महाघोटाळे करून जाता जाता महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून, बर्बाद करून ही मंडळी काम करत आहे आणि याची पूर्ण चौकशी होणे आवश्यक आहे. आज जरी हे करणार नसतील तरी उद्या याची चौकशी आम्ही करू आणि घोटाळेबाजांचं पितळ उघडं पाडू. महाराष्ट्र बघतो आहे की हे कशा पद्धतीनं महाराष्ट्राची लूट करतायत आणि महाराष्ट्राला लुटत आहेत, हे आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. जे धरणं 50 वर्षापासून आहेत मातीचे, त्या धरण सुस्थितीत आहे. सर्व उपनगराला, ठाण्यापासून नवी मुंबई, बोरीवली, सर्वांना पाणी मिळत आहे. मग आताच 700 कोटीचं काम 1400 कोटीवर नेऊन त्या कंत्राट सुद्धा तेच घशात घालण्याचं काम महाराष्ट्र सरकार, या राज्याचे प्रमुख, सिडको हे सर्व मिळून का करतायत, तर यामागे गैरप्रकार होत आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला मी यापेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये हे घोटाळेबाज, कमिशनखोर, टेंडरबाज सरकार हाकलल्याशिवाय महाराष्ट्रातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही. रोज आम्ही अशा प्रकारचे घोटाळे काढतो, पण चंबळे का म्हणतात गेंड्याच्या कातडीच्या सरकारला वरून वर आका आणि खाली यांच्या हातात अधिकार असल्यामुळे हे ब्र सुद्धा बोलत नाही. यांना जर माझा चॅलेंज आहे की या कामाच्या संदर्भात जर यांना सामोरे येऊन सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला माझ्यापाशी पूर्ण पुरावे आहेत, हे काम कसं वाढवलं, कशा पद्धतीने एका कंपनीला देण्यासाठी प्लॅन केला गेला, यावं मी डिबेटसाठी तयार आहे. मला जी माहिती मिळाली आहे हे निवडणूक फंड म्हणून 200 कोटी रुपयाच्या कामात 200 कोटी रुपये मागितल्याची माहिती माझ्याकडे आहे. मी ती माहिती आज न उद्या सगळी देईन, पण यासाठी 200 कोटी रुपये मिळवण्यासाठी 700 कोटीचं काम 1400 कोटीवर नेलेलं आहे. वैयक्तिक आहे की पक्षासाठी? तो आता वैयक्तिक काय, पक्ष काय, बजेटच 10,000 कोटीचा आहे असं सगळी चर्चा आहे निवडणुकीचा महाराष्ट्राच्या. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेऊ शकतो ही गमेन पैशाच्या भरोशावर या लोकांना आलेली आहे. त्यामुळं हे असा बजेट आणि त्याची चर्चा ही लोक करत आहेत. सर, आताच मंत्रालयाच्या गेटवरती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन फेकलेलं आहे आणि आपला आक्रोश जो आहे तो नोंदवलेला आहे. कुठेतरी सोयाबीनला योग्य भाव जो आहे
तो मिळत नसल्यामुळे राज्यभरातला सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतो आणि थेट मंत्रालयाच्या गेटवरती पंतप्रधानांनी आम्ही हमी भाव देऊ त्यामध्ये या पिकाचा समावेश केला. आज कालही मला मराठवाड्यातून फोन आला हिंगोलीतून, साहेब 3,800 रुपये प्रमाणे सोयाबीन विकलं जातं. याचं कारण असं आहे, अदानींना फायदा पोहोचवण्यासाठी 1,38,000 पामोलिन तेल आयात केलं गेलं आणि त्यामुळं सोयाबीनचे भाव पडले. हे लपून राहिलेलं नाही. आता 2 महिन्यापूर्वी आयात झालं. पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी आयात केल्यामुळे मागच्या फसलमध्ये सोयाबीनला 4,000च्या आत दर मिळाला. उत्पन्नामध्ये पूर्ण घट आली. 30% सुद्धा उत्पन्न नाही अतिवृष्टीमुळे, आणि 30% उत्पन्न नसताना आणि हे दर पडले असताना शेतकरी जगेल कसा? त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आक्रोश. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. 3,800 रुपये दर 2014 मध्ये सुद्धा नव्हता. आज जर शेतकरी आक्रमक होत असतील, सोयाबीनला आग लावण्यापेक्षा या सरकारला खऱ्या अर्थानं मंत्रालयाच्या खाली खेचून आणलं पाहिजे. त्या खुर्चीवर बसण्याचे लायकीचे राहिले नाही. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सर्वाधिक आत्महत्या होण्याचं कारण काय असेल तर या सरकारची भूमिका आहे. केंद्र सरकारची भूमिका याला जबाबदार आहे. आणि आता तर हा मंत्रालयाचा आक्रोश आहे. यांना फिरू देणार नाही शेतकरी. मत तर देणारच नाही, पण फिरू सुद्धा देणार नाही, इतका आक्रोश शेतकऱ्यामध्ये आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघामध्ये वोट जिहाद झाला. बघा, जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही. भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं. हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही. त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द वगळले तर डिपॉझिट जाईल त्यांची. हे 4 शब्द वगळून दाखवा म्हणा. लव जिहाद, जिहाद, पोट जिहाद, मुस्लिम, पाकिस्तान, हे सगळं अतिरेकी हे ठरलेले शब्द आहे. त्यामुळे त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही. नितेश राणेंचं वक्तव्य कसं पाहता सर? नितेश राणेंनी जे आता अमरावतीच्या सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भातली शिवीगाळ वक्तव्य केली. भाजपाने तयार केलेला हा नवीन चेहरा आहे. भाजपाची स्क्रिप्ट नितेश राणे जागोजागी वाचतोय आणि हिंदू मुसलमानामध्ये दंगली होऊन महाराष्ट्रात निवडणुका वेळेवर होऊ नयेत, राष्ट्रपती राजवट लावता येईल का, दंगली भडकवता येईल का, यासाठी ह्या फंडा त्यांनी वापरलेला आहे आणि त्याचा मोडक्या हा नितेश राणेला केलेला आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि यामध्ये संयम मुस्लिम समाज दाखवत आहे. अनधिकृत जर मस्जिद असेल तर मंदिर आहे, मंदिर असेल तर गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा असेल तर विहार आहे, सर्वांना समान न्याय. पण टार्गेट करून अशा पद्धतीने जर काम केलं जात असेल आणि मुस्लिमांना धमकावण्याचं, अल्पसंख्याकांना धमकावण्याचं काम होत असेल तर ते विशिष्ट हेतून आहे. ते उचकावेत, महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, हिंदू मुसलमान व्हावं आणि मतांची झोळी भरभरून यांच्या पारड्यात पडावी, झोळी भरावी, हा त्यामागचा कट आणि कारस्थान या सरकारचा आहे. पण मी धन्यवाद मानेल की अल्पसंख्याकाचे, आणि त्यांनाही माझी 2 महिने आपण वाट बघा, शांततेनं 2 महिने काढा. हे जे उपद्रवी करणारे आहेत यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला शांत राहावं लागेल, असं आव्हान मी त्यांना करतोय. सर, कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटले की एवढ्या घोषणा आणि एवढी नवीन योजना आणू नका, नाहीतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार द्यायला पैसे उरणार नाही. या महिन्याचा पगार जाईल की नाही याच्यावर शंका आणि वापस तुम्ही नवीन योजना. महाराष्ट्र विकून यांना सत्ता पाहिजे, महाराष्ट्र गहाण ठेवून यांना सत्ता पाहिजे, महाराष्ट्र बर्बाद करून यांना सत्ता पाहिजे, हे याचं लक्षण आहे. म्हणून या योजना आहे. गडकरी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, नितीन गडकरीजीने, की या योजना महाराष्ट्राला कर्जबाजारी करून सोडतील. ते राजांनी कसं वागावं वगैरे सांगितलं, ते आता मी बोलणार नाही. गडकरी काही प्रमाणात सत्य बोलतात, पण किमान आपल्या देशाचे कॅबिनेट मंत्री बोलतो त्याची तरी थोडी लाज ठेवा. ते तर थोडं तरी ऐका. ही योजना आणत असताना आता असं आहे की साक्षात्कार अजितदादांना झाला, थोडा उशिरा झाला, पण साक्षात्कार होत आहे.
कारण चमत्कार तिकडे काही होणार नाही, तिथे राहून होणार नाही, सोबत राहून होणार नाही, कारण सगळे मिळून 100च्या आत यांचा गाशा गुंडाळला जाईल. अरे कितीही प्रयत्न करा, तुम्ही 100च्या पुढे जाणार नाही, हा त्यांना माहीत आहे. त्यामुळं एक एक जसं धरण भरणार म्हणजे फुटणार असलं की उंदरं पहिले बाहेर पडतात, हे मी नाही म्हणत, एकेकाळी गडकरी म्हणाले. म्हणजे गडकरी साहेबांचंच वक्तव्य मी सांगतो. तसं आता बाकी एक एक चावल लागली की तुम्ही बघाल पुढच्या 8 दिवसात किती जण बाहेर पडतात आणि किती महाराष्ट्रामध्ये उद्रेक दिसेल. येणारा काळ सांगेल. काल एका दिवसामध्ये 149 शासन निर्णय काढले, कुठेतरी आचारसंहिता लागू शकते या सगळ्या हालचाली सुरू झाल्या. आचारसंहिता तर कोणत्या क्षणी लागेल ते सगळं आम्ही काही मुहूर्त मानणार नाही, पण ते मुहूर्त बघत आहेत. कोणत्या क्षणी लागू देत. तुम्ही 139 नाही, जवळपास आत्ता आमच्याकडे माहिती आहे 443 नवीन JR त्यांनी काढले आणि ते सगळ्या JRला पैसे कमवण्याचा धंदा आहे. पैसे कमवण्यासाठी काढलेत, लूट करायसाठी काढलेत, हे त्या सगळ्या JR वरून दिसते. म्हणजे धंदा करायसाठी JR काढले, हे धंदेखोर झालेले आहेत, महाराष्ट्राचे हितकारी नाही. सर, लक्ष्मण हाके हे काल कोंढवा परिसरामध्ये त्यांना पकडलं मराठा तरुणांनी. खरं तर त्या कोंढवा पोलीस स्थानकामध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलं. त्यांनी मद्यप्राशन केलं की नाही केलं या सगळ्या संदर्भात वाद जो आहे तो कालपासून निर्माण झालेला होता. ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके आहेत, जे सातत्याने उपोषण करतात ओबीसी समाजाच्या, त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी पकडलं मद्यप्राशन करताना. त्यावरतून हा सगळा वाद आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मराठा ओबीसीचा वाद आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे ठीक आहे, पकडले, पोलीस चौकशी करतायत, काय निघते आहे त्या संदर्भात तो माहिती पुढे येईल. पण हे जे वाद आता उभारले गेले, उद्या हे सगळ्या आंदोलनकर्त्याच्या संदर्भात होणार आहे. तर सगळे कोण दारू पिले होते की नाही मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीनं ओबीसी वर्सेस मराठा उभा होतोय हे महाराष्ट्राला मात्र परवडणारं नाही, महाराष्ट्राला अस्थिर करणार आहे. आणि करते धरते सत्तेतील बसलेले 2 नेते आहेत, एक मराठीच्या बाजूला आणि दुसरा ओबीसीच्या बाजूला आहे. हे महाराष्ट्रामध्ये आता लपून राहिलेलं नाही. सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलेलं. त्यांनी म्हटलंय की लढाऊ माणसं विदर्भात आहेत, त्यांना मोठं करा, आमच्याकडे बघू नका, तिकडच्या माणसांना मोठं करा, आमच्या हे खूप आणलं. कसं फक्त त्या विधानाकडे तुम्ही सुद्धा विदर्भातूनच येतात. मला त्यांचा उद्देश बोलण्याचा कळलाच नाही. कोणाला मोठं करा म्हणता येते, कारण आता भाजपमधली मंडळी मोठी झाली आहेत. त्यांचा रोग कसा असेल की काँग्रेसमधल्या लोकांना मोठं करा असं होऊ शकतं. कारण भाजपची मंडळी तर आता फडणवीस आहेत, गडकरी आहेत, ही मोठे आहेतच. त्यामुळं त्यांचा रोग असा असावा की काँग्रेसच्या लोकांना मोठं करा. तर शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळाकडे ठेवला आहे. शिंदे समितीला पुन्हा एकदा एक्सटेन्शन दिलंय कुणबी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र शोधण्याच्या संदर्भातलं. सातत्यानं जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतात आहेत आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे आणि सातत्यानं शिंदे समितीला एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं केला जातो. दुसरीकडे ओबीसी समाज जो आहे तो अनसिक्युअर झाला या सगळ्या गोष्टींमधनं. किती अजून कुणबी दाखले शोधले जाणार आणि आमच्या समाजामध्ये मराठा वाढवले जाणार असा देखील प्रश्न उपस्थित होतो. नाही बघा, निजामशाहीमधल्या निजाममधली जे कुणबी होते त्यांना ज्या नोंदी होत्या त्याबद्दल आमचा अजिबात वाद नाही. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. निजामशाहीमध्ये जी नोंद होती त्याला आमचा पाठिंबाच होता, कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण ही ज्या पद्धतीनं एक्सटेन्शन दिलं जात आहे आणि ते शोधले जात आहे, यामध्ये 2 समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. विशेष करून ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. हे बोलून दाखवतात. तर फार काही दिवस नाहीत आणि 1.5 महिना जवळ आहे. हे पाप जे करतील त्याला तो समाज धडा शिकवेल. सर, आज जागा वाटपाची पुन्हा एकदा आता सुरू आहे, चालू आहे. विदर्भाच्या संदर्भातला तिढा होणार आहे का? संजय राऊतांनी म्हटले दसऱ्यापर्यंत कदाचित उमेदवारांची घोषणा आणखी पक्ष म्हणून करूया. आणि
हे खरं आहे की हे खरं आहे की तिळा सुटला आहे, जवळपास संपत आलेला आहे. तिळा असण्याचं काही कारण नाही. दसऱ्यापर्यंत प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं आहे 180 ते 200 जागा या घोषित होतील, महाविकास आघाडीच्या घोषित होतील. सर, काल अनेक निर्णय घेतले, त्यापैकी गाईला राष्ट्रमाता म्हणून कसं होतंय? नाही, असं आहे की गोमांसावर चंदा घ्यायचा व्यापाऱ्याकडून आणि निवडणुकीच्या तोंडावर गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यायचा हे मतासाठी आहे. ते आता मराठवाड्यामध्ये गाय मराठवाड्यामध्ये पाण्याविना गोमाता मरत होती, त्यावेळेस त्यांना त्याची काळजी वाटली नाही आणि आता मात्र गोमातेची चिंता वाटते. ते मतासाठी आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस गृह मंत्री, उनकी तरफ से बयान आता है वोट जिहाद को लेकर के, कैसे देखो? वो जिहाद उनके जुबान पर बार बार इसीलिए आता है कि जिहाद बोले बगैर उनको वोट ही नहीं मिलता. वो जिहाद बोलेंगे, वो हिंदू मुस्लिम बोलेंगे, मंदिर मस्जिद बोलेंगे, भारत पाकिस्तान बोलेंगे, भारत चाइना बोलने की हिम्मत नहीं है उनमें. ये शब्दों के जाल में फंसाकर लोगों के वोट बटोरने के लिए ये भाषा उनको करनी पड़ती है और इसीलिए अगर ये नहीं करेंगे तो इनके डिपॉजिट जाएंगे. इसी भाषा पर ये पार्टी चल रही है. सीट शेयरिंग को लेकर क्या दूसरी बड़ी मीटिंग होने वाली है? जो सीट पर एक से ज्यादा क्लेम है, क्या उस पर फ्रेंडली फाइट हो सकती है? 100%. देखिए, हम लोग अभी उस बारे में चर्चा तो नहीं की और मुझे कोई ज्यादा सीटें उसमें तकलीफ वाली नहीं दिखती है और ऐसा प्रस्ताव है तो आपस में चर्चा करेंगे. मुझे लगता है कि हम लोग इसमें फ्रेंडली लड़ने की जरूरत नहीं पड़ेगी. हमारा समझौता होगा, हम आपस में अच्छे से तालमेल करके 1-to-1 फाइट करने की कोशिश करेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.